सावध बंटी, गाळं फिरती आणती. कसं आहे ही घटना टोटल ऐका. त्यावेळेस तुम्हाला कळेल नेमकं काय सुरू आहे. एक 28 वर्षाची महिला घरी तिच्या 3 वर्षाच्या मुलीसोबत राहत होती आणि तिचा नवरा कामासाठी दुसऱ्या राज्यात गेला. तेव्हा तिनं त्याच्या पुतण्याला सांगितलं, तुझ्या काकूसोबत तू राहा आणि तिला काय असेल नसेल ते बघ. मग तिने त्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध स्थापन केले. नात्यानं पुतण्या लागत असलेला तो पण तिच्या वयापेक्षा 10 वर्ष कमी म्हणजे 18 वर्षाच्या पुतण्यासोबत त्याच्यावर मन भरलं. त्याच्यानंतर तिनं पुन्हा दुसऱ्या पुतण्यासोबत शारीरिक संबंध, अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर ह्या कहाणीचा शेवट इतका फार भयानक होईल की तो ऐकून तुमच्या अंगावरचा रोमरोम शहारून जाईल. इतकी भयानक घटना घडली. आता ही कुठं घडली, कशी घडली आणि कधी घडली हे पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. स्टोरी आवडल्यास लाईक करा, कॉमेंट्स करा आणि हो, कलियुगाचा वारा हे क्राईम यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याच्यासाठी आपल्याला जायचे राजस्थान. राजस्थानमधला बडनेर जिल्हा आहे. तिथलं रामसरे नावाचं गाव आहे. आता एक गाव म्हणजे आता तिथलं कसं आहे, पहिलं राजस्थान तुम्हाला तर माहिती वाळवंटी भाग आहे. पाऊस सर्वात कमी पडतो आणि जमिनी तिथं आपल्यापेक्षा जास्त आहे. कारण की प्रत्येक असा एकही शेतकरी तुम्हाला सापडणार नाही 5 आणि 10 एकरावाला. 40-40, 50-50 जमिनी, एकर जमिनी. पण हे लोक कुठे येतात? आपल्या महाराष्ट्रात कामाला येतात. कोणी विहीर फोडण्यासाठी, कोणी बांधकामासाठी, कोणी शीटमार टाकतं, कोणी धंदे टाकतं. हे लोक तिथून इथे येतात कारण यांच्याजवळ जमिनी खूप आहे पण पाणी नसल्यामुळं तिथं उत्पन्न निघत नाही, वाळवंटी भाग असल्यामुळं. तसा तिथला सोमनाथ कुमार, वय वर्ष 35, हा पण काय करायचा, कामाला महाराष्ट्रात किंवा दुसऱ्या राज्यात जायचा. आता या सोमनाथ कुमारला पैसे कमावण्यासाठी दुसऱ्या राज्यात जाणं अर्जंट होतं. त्याच्यामुळे त्यानं काय सांगितलं, त्याचा पुतण्या आहे राहुल, वय वर्ष 18, नेमकीच 12वी झालेला. त्याला सांगितलं की तू तिथं राहतो घरी, तर तुझ्या चुलतीत तिथं राहा आणि तुझी काकू आहे हिच्यासोबत असेल नसेल काय जे असेल लागत असेल किंवा कुठं दवाखान्यात जायचं असेल, कुठं जायचं असेल, तू हिला ने जाय. आता त्यानं पण सांगितलं, काका म्हणल्यानं तो पण म्हणला बरं ठीक आहे. त्याच्यानंतर आणि त्याची जी पत्नी आहे मंजू देवी, वय वर्ष 28. आता ही पहिली समजून घ्या म्हणजे ही कशी. ही बाई म्हणजे एकदम वासनात, म्हणजे हिला फक्त पाहिजे म्हणजे पाहिजे, रोज पाहिजेत. फक्त महिन्यातून 30 दिवसातून 25 दिवस तरी पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी ती बाई. तशी तिला झोप येणार नाही, ती काहीच होणार नाही, तिचं कामात लक्ष लागणार नाही. आणि ती अशी बाई असल्यानंतर वासनात हिलचा नवऱ्याला परराज्यात जायचं आहे म्हणजे ही तिथं राहणार आहे तिच्या 3 वर्षाच्या मुलीसोबत. म्हणजे आता हिची शारीरिक काम वासना भडकणार आणि शमणार कशी. याच्यासाठी ही एवढी वासनात होती. तिला म्हणजे समोरचा कोण नात्याला लागतोय कोण नाही काही घेणं देणं नाही, फक्त तिला शारीरिक संबंधाची गरज होती. पण तिला कोणाशी काही घेणं देणं नाही. आता हा याचा याला ती कामं सांगायची. त्याच्यानंतर रात्री झोपायला तिथं ठेवलं एक दिवस. तिला असह्य झालं. ते शरीर तिला सुख मागत होतं, शारीरिक सुख. त्या दिवशी तिनं प्लॅन केला आणि त्याला सांगितलं तू आजच्या दिवशी इथंच झोप. झोपल्यानंतर रात्री ती उठली, त्याच्या अंगावर तंगडी टाकली आणि वळवळ करायला सुरुवात केली. नंतर हा पण नेमकं निसृत फुटेल होतं. हे पण पोरगं सुरू झालं. सुरू झाल्यानंतर यानं काय केलं, कार्यक्रम दाखवला. रंगारंग कार्यक्रम झाला. जमिनीची उलथापालथ नांगरटी झाली, मशागत झाली आणि जमिनीचा पावसासारखा जसा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो आणि जमीन जशी शांत होती त्याप्रमाणे ती बाई शांत झाली. शांत झाल्यानंतर तिनं काय केलं, त्या तिचा रोजचा खेळ सुरू झाला. आता हा सख्खा पुतण्या, चुलत पुतण्या असल्यामुळं कोणी त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नव्हतं. कारण कोणाला असं वाटायचं आहे चुलती आणि पुतण्या म्हणजे मायलेकराचं नातं. मायलेकराचं नातं म्हणल्यानंतर तिथं कोणी लक्ष घालत नव्हतं. या कारणामुळं मंजू देवी आणि राहुलवर कोणाचाच संशय नव्हता. त्याच्यामुळं ते काय रात्री तो तिथं झोपायचा, पुन्हा सकाळी घरी जायचा. कधीकधी दिवसभर आणि रात्रभर तिथं राहायचा. त्यांचा नांगनाद चालायचा. म्हणजे इथं काय झालं, वासनेचा खेळ सुरू झाला. चुलती आणि पुतण्या म्हणजे मायलेकरासारखं नातं, या नात्याला असं पवित्र नात्याला त्यांनी भ्रष्ट केलं. आता भ्रष्ट केलं म्हणल्यानंतर एका हातानं काही टाळी वाजत नाही. याच्या दोन्हीचा दोष आहे. पण हे काय याचं वय कमी आणि नेमकं काहीतरी वयात आलेलं आणि याला असं करावंसं वाटतं.
त्याच्यानंतर याच्या घरच्यांनी सांगितलं की बाळ आता तू पण 12वी झाली आणि तू आता काय कर, तुला भावासोबत मोठ्या भावासोबत तू कामाला जाय. आता एक ज्यावेळेस त्यानं मंजू देवीला सांगितलं की मला पुण्याला जायचं आहे, त्यावेळेस तिला अत्यंत दुःख झालं. पण काय करणार आहे, परिस्थिती सर्वांची सारखीच होती. कारण तिथं पाणी नाही, विहिरी पण पाणी नाही. 90-90, 100-100 फुटावर विहिरी खोल खणल्यात, पण पाण्याचा थेंब येत नाही. म्हणजे असा तो भाग आहे. त्याच्यामुळे त्यांना कामाला इकडेच यावं लागतं. जमिनी किती असल्या काही फायदा नाही. तसे ते आले. तिनं जड अंतकरणानं वाट लावली. पण तिच्याच घराजवळचा, तिचाच नात्यानं पुतण्या लागणारा अर्जुन होता. अर्जुन आणि राहुल हे अतिशय घनिष्ठ मित्र होते. आता या राहुलनं काय केलं होतं, अर्जुनला सगळं सांगितलं होतं की बाबा माझी काकीचं आणि माझं काय काय लचांडे सर्व. आता हे पण अर्जुनला वाटत आहे, पण तिथं काय होता, राहुल होता. आता राहुल इकडे आल्यानंतर त्याला मोकळं झालं. आता तिला काही काम पडलं की हा अर्जुनला ती सांगायची. आणि अर्जुन पण तिचं लगट करू लागला. कारण त्याला पण असं वाटायला लागलं की जमीन आपल्याला पण भेटेल, नांगरायला वाखरायला कशाला का मेहनतीला भेटेल. आणि खरोखर तसंच झालं. जमीन भेटली, त्यांच्यात सुरू झालं. आता हे होतं अल्पवयीन 16 ते 17 वयोगटातलं हे अर्जुन. आता यांचा रंगारंग कार्यक्रम झाकला. आता याच्यानंतर काय झालं, हिचं जो आहे, ही जी मंजू देवी, हिनं जो सोमनाथ आहे तिचा नवरा, याला फोनवर बोलायची. पण राहुलचा फोन ते टाळू लागले. आता राहुलला पण इकडे कसं तरी व्हायला लागलं. आता हे 5-6 महिन्याचं रिलेशन झालं. त्याच्यानंतर एकदम तिकडं आला आणि बोलीनं म्हणल्यानंतर ह्यो पण याचा मनातून जीव गुंतला होता. यानं 3-4 महिने काम केलं आणि पुन्हा राजस्थानला आपल्या गावी वापस गेला. गावी वापस गेल्यानंतर त्यानं त्याच्या मंजू देवीला सांगितलं की बाबा मला शारीरिक संबंध बनवू दे. त्यावेळेस तिनं त्या ज्ञानाच्या गोष्टी पाजळणं लावल्या. तो माझा पुतण्या आहे, लोक काय म्हणतील, तू हे मी तुझी चुलती आहे, तू माझा पुतण्या आहे, म्हणजे तू माझा मुलगा आहे, मी तुझी. आता इथून मागं तिला काय अक्कल गेलती का, त्या टायमाला नाही. फक्त तिला एवढं कळालं ह्यो याच्यापेक्षा 2 वर्षांनी 1-1.5 वर्षांनी लहान मुलगा भेटलाय आणि तो पण चांगला म्हणजे मोक्कार आहे, म्हणजे रगडून काढणार आहे. विशेष म्हणजे आता त्याच्यानंतर मग यानं काय केलं, याची तळपाट झाली. आता हा घरात झोपतोय, मेचा महिना होता. म्हणजे काय होतं, उष्णता खूप तपते म्हणून काही लोक अंगणात झोपायचे, कोणी गच्चीवर झोपायचं. हा घराच्या गच्चीवर गेला. गच्चीवर झोपला आणि एक दिवस असा उजाडला. त्यानं बघितलं रात्री कोणीतरी एक युवक तिच्या घरात गेलाय. यानं पाहिलं आणि थांबला. तो युवक निघू दिला आणि नंतर यानं घरात प्रवेश केला आणि सांगितलं, मी तुझा आणि त्याचा व्हिडिओ शूटिंग केली, तू मला करू दे. त्यावेळेस त्यानं तिच्या मनात नसताना तिच्या इच्छेच्या विरुद्ध त्यानं तिच्यासोबत कार्यक्रम केला आणि नंतर आला. आणि तो नेहमीच करता तिला ब्लॅकमेल करू लागला, मग करू दे. मग हिनं काय केलं, पुन्हा आपलं जे पुतणी यायला ना 16-17 वर्षाचं पोरगं, त्याला सांगितलं की ह्यो राहुल आपल्याला मला त्रास देऊ राहिला आहे, मला ब्लॅकमेल करू राहिला आहे, याला आपल्याकडून वाटतं संपवायचं. आता ही दिवस उजाळला. 18 मे 2025ची काल रात्र उजळली. तो वरी झोपला. हिनं काय केलं, सोबत एक कुऱ्हाड आणि एक चाकू घेतला. हे दोघं जण चुलती पुतणी दुसरी म्हणजे अल्पवयीन मुलगा हे त्याच्या गच्चीवर गेली. त्याच्यानंतर त्याचा खून केला. त्याला सपासप वार केले. झोपेत त्याला संपवलं आणि यात जुस काहीच झालं नाही. असे ते घरात येऊन झोपी गेले. ज्यावेळेस सकाळचे 9 वाजले त्यावेळेस तो उठेनं राहुल, म्हणून त्याच्या आईनं वरी जाऊन पाहिलं तर तिची एकच काळी उठली. कारण की तिचा लाल हा कपड्यावर कोणतरी वार करून मारलं. पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलीसवाले आले, बॉडीचा पंचनामा केला, बॉडी PM ला पाठवली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाईलचा CDR काढला. त्याच्यानंतर त्या CDRमध्ये हिचे नंबर दिसले. त्याच्यानंतर हिची चौकशी केली. ही घाबरली आणि तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. ज्यावेळेस हिला उचललं, तिच्या मोबाईलचा CDR काढला. त्याच्यानंतर हिच्यासोबत पुन्हा त्या अर्जुन दिसला. हे दोघं उचलली आणि पोलीस स्टेशनला चौकशीसाठी गेली. ज्यावेळेस त्यांना 5-5 दणके टाकण्यात आले. तेच ते दणके म्हणजे आरती केली आणि त्यांनी वरीलप्रमाणे सगळं कथन करून सांगितलं, आम्हीच त्याचा खून केला आहे आणि काय केला आहे फक्त एवढ्यासाठी. आता तुम्ही मला सांगा, हे जे 17 वर्षाचं आहे हे अल्पवयीन आहे, हे अल्पवयीन सुटेल, पण ही बाई सुटेल का? 28 वर्ष म्हणजे कमीत कमी येईल, फाशी नाही झाली तरी पण 20 ते 22 वर्ष सुटणार नाही. 2-3 वर्ष केस चालेल. त्या टायमाला जेलमध्ये काय भेटणार आहे का? शारीरिक सुख भेटणार आहे का? नाही. म्हणजे काही क्षणासाठी हिनं त्या पोराला नादी लावलं. पण मित्रांनो, एवढं एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देऊ शकतो. जी स्त्री तिच्या नवऱ्याची होऊ शकत नाही, ती स्त्री कोणाचीच होऊ शकत नाही. कारण तिचा नवरा जिवंत असताना ती जर दुसऱ्या पुरुषाला संग करू शकते, ती कोणाही सोबत करते.
त्याच्यासाठी तिच्यावर पूर्णतः पागल होऊ नका आणि असल्या 5 मिनिटाच्या खेळासाठी तुमचे आयुष्य बरबाद करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.